भारताच्या इतिहास अनुसंधानामध्ये संशोधनामध्ये दिसून येत नाही. ज्या वर्गाचा इतिहासाचा अनुसंधान करता असतो, संशोधन करणारा असतो, तो साधारणतः आपल्या वर्गाला केंद्रभूत मानून इतिहास लिहित असतो आणि बाकीच्याकडं दुर्लक्ष करतो किंवा दाबून टाकतो. आपल्या हिताचा आहे तेवढाच सांगतो. त्याच्यामुळं बौद्ध संदर्भामध्ये जगामध्ये आपल्याला माणसामध्ये दोन दृष्टिकोन दिसतील. एक, जगात बाहेरचा व्यक्ती, जगातील व्यक्ती भारताबद्दल विधान करताना स्पष्टपणे बोलतो की हा भारत बुद्धाचा भारत आहे. त्याला कुठलाही हिचकिचाट वाटत नाही आणि त्याच्याकडे सगळं प्रमाणही असतं भारतात येऊन भेटून गेल्यानंतर. कारण भारतामध्ये 1200 लेण्या आहेत. शिल्प किती आहेत? 1200. त्याच्यापैकी 900 बौद्धाची आहेत, 200 ब्राह्मण धर्माची आहेत आणि 100 जैन धर्माची आहेत. म्हणजे 1200 पैकी जवळजवळ 900 म्हणजे 3/4 लेणी भारताच्या वेगवेगळ्या डोंगरामध्ये, संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसते. महाराष्ट्रामध्ये दिसते आणि संपूर्ण भारतातही ते दिसते. त्याच्यामुळं त्याला ते वाटतं की हा भारत बुद्धाचा भारत आहे. आता आपण ज्या डोंगरामध्ये लेणी सापडते त्या गावच्या युवकांना जर जाऊन भेटलं, ज्येष्ठ शिकणारे, शिकून बाहेर पडणारे, तर तो कुठल्या वर्गाचा आहे याच्यावर त्याची धारणा बनेल. तो गैर ब्राह्मण असेल तर तो सांगेन की भारत हा गुलामांचा देश आहे. आम्ही 5000 वर्ष आर्यांचे गुलाम राहिलो, 700 वर्ष मुसलमानांचे गुलाम राहिलो आणि 150 वर्ष ब्रिटिशांचे गुलाम राहिलो. त्याच्यामुळं आमचा देश गुलामांचा देश आहे. वेगळी आयडेंटिटी तो सांगत नाही किंवा तो जास्तीत जास्त सांगेल की आम्ही शूद्र अतिशूद्र आहोत, आमचा गुलामांचा देश आहे. ब्राह्मण असेल तर तोही सांगेल की हा देशाची परंपरा फार मोठी आहे, वैदिक परंपरा आहे वगैरे वगैरे काय असेल तो त्याच्या पद्धतीने सांगेल. परंतु त्याच्या गावाच्या डोंगरावर पण हुजेब तुला तुझ्या कामावर म्हटलं हॅलो त्रिभुवन सर. मोहन सर, हॅलो. हॅलो त्रिभुवन सर. हा मोहन सर, आपला माईक ऑन करा. ऑनलाईन मध्ये ना आणि इथपर्यंत आलो होतो आपण. हो ऐकता येत आहे. 150 वर्ष आपल्यावरती इंग्रजांनी राज्य केलं, इथपर्यंत आलो होतो. आलो होतो ना, त्या अगोदर ऐकलं ना? त्याच्या अगोदरच ऐकलेलं आहे, त्याच्या पुढचं चालू दे. हो चालेल चालेल. म्हणजे ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केलं आणि आम्ही गुलाम आहोत असं नॉन ब्राह्मण माणूस सांगेल. ब्राह्मण माणूस सांगेल आमच्या देशाची परंपरा फार मोठी आहे, वैदिक परंपरा आहे वगैरे वगैरे, तोही बरंच सांगेल.
परंतु या दोघांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला भगवान बुद्ध आणि बुद्धाचा धम्म बिलकुल चर्चेत दिसणार नाही. जसं एखादा जादूगार जादू करताना सांगतो मी अशी जादू करतो की तुम्हाला ताजमहाल गायब करून दाखवतो, आणि मग तो असा पडदा बिडदा टाकतो आणि तो काय करतो, ताजमहाल गायब करतो. तसा भारतातील ब्राह्मण इतिहासकारांनी, बहुजन इतिहासकारांनी, कम्युनिस्ट इतिहासकारांनी आणि ब्रिटिश इतिहासकारांनी, या इतिहासकारांनी जी थिअरी मांडली की आर्य आले त्यांनी जिंकलं, मुघल आले त्यांनी जिंकलं, आणि ते ब्रिटिश आले त्यांनी जिंकलं, हा गुलामांचा देश आहे. तर मग याच्यामुळं समाज जीवनामध्ये भगवान बुद्धाचा आणि बौद्ध भारताचा इतिहास पूर्णपणे दबला गेलेला आहे. ब्रिटिशांच्या संशोधकांनी उत्खनन केल्यानंतर जे समोर आलं त्यातून असं दिसलं की हा संपूर्ण देशच बौद्धमय होता. आणि मग या बौद्धमय देशाचा इतिहास हा पूर्णपणे भारतातील लोकांच्या डोक्यातून डिलीट झालेला आहे, मेमरी डिलीट झाल्यासारखी. आणि म्हणून या देशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कार्य करावं लागेल. ही बाब लक्षात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बुद्धिझम दिला तेव्हा सांगितलं की तुम्हाला मी बरचसं लिटरेचर लिहून ठेवणार आहे, लिहून ठेवलेलं आहे, याचा अभ्यास करावा लागेल. आणि याचा अभ्यास करून बौद्ध धर्मातून तुमचं कल्याण, तुमच्या देशाचा उद्धार आणि नंतर जगाचा उद्धार होईल. तर ही आपली जिम्मेदारी त्रिस्तरीय आहे. एक तर आपल्या स्वतःला बुद्धिझम समजून घेणे, त्याच्यानंतर संपूर्ण समाज आणि देशाच्या दृष्टिकोनातून तो सांगणे, आणि पुन्हा मग विश्वाच्या दृष्टिकोनातून त्याचा प्रचार आणि प्रसार करणे, असं त्रिस्तरीय वर्क आहे. आता त्रिस्तरीय वर्क करण्याकरता बाबासाहेबांनी इतिहास अनुसंधान करून जी माहिती दिली ती माहिती समाज जीवनामध्ये तेव्हा तुम्ही द्याल तेव्हा या देशातील माणसांची बुद्धीमधून डिलीट झालेली मेमरी ऍड होईल आणि बौद्ध भारत त्यांना स्पष्ट दिसायला लागेल. आज त्यांच्या डोक्यात आर्य आहे, वर्ण व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, ब्रिटिशांची गुलामी आहे, मुस्लिम हिंदूंचा संघर्ष आहे. या व्यतिरिक्त प्रायोरिटीचे इश्यू त्यांच्यामध्ये नाहीयेत. ते दुश्मनीच्या एरियामध्ये पूर्णपणे आर्य अनार्याची दुश्मनी असेल, ब्रिटिश नॉन ब्रिटिशांची दुश्मनी असेल, हिंदू मुसलमानाची दुश्मनी असेल, परंतु बुद्धाचा मैत्रीभाव, समानता, स्वातंत्र्य आणि सहजीवनाची जीवनशैली स्वीकारून फक्त मीच नाही तर संपूर्ण भारतीय समाज हा बौद्धमय होता आणि तो इतका वैभवशाली होता की तो या देशाची राष्ट्र निर्माणची प्रेरणा बनू शकते. कारण राष्ट्र निर्माण करता इतिहासातून अशी प्रेरणा घ्यावी लागते की ज्या प्रेरणेतून आपल्याला आपल्या पूर्वजांचं शौर्य, लोकांच्या प्रती केलेल्या समर्पणाची प्रेरणा आणि त्या प्रेरणेतून, त्या अनुकरणातून आपण एक राष्ट्र निर्माण करतो. आणि म्हणून भारत जेव्हा संविधान सभेच्या माध्यमातून संविधान सभेने लोकशाही भारत निर्माण केला तेव्हा त्या भारताचे निर्माणचे प्रेरणा स्रोत म्हणून राष्ट्रपती भवनामध्ये बुद्धाची मूर्ती आहे,
बाकी सर्व ठिकाणी बुद्धाची प्रतीक आहेत. कारण ही प्रतीक ज्या दिवशी आमची मेमरी रिकलेक्ट होईल आणि ती प्रतीक या देशाच्या महानतेची प्रतीक वाटतील, या देशाला विश्वगुरु बनवणारी प्रतीक म्हणून आपल्याला माहिती होतील, त्या दिवसाने खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही भारताचा राष्ट्र निर्माण प्रारंभ होऊन भारतीयामध्ये बंधुता निर्माण होईल. धार्मिक संघर्ष, जातीय संघर्ष, प्रांतिक संघर्ष आणि गावागावात असलेला भेदभाव हा संपून संविधान सभेने निर्माण केलेल्या भारतीयामध्ये बंधुता निर्माण करण्याचा संकल्प आपल्याला जागृत करून पुढे जाता येऊ शकतं. पण त्याकरता आपल्याला बाबासाहेबांनी जे रिसर्च केलेला आहे तो रिसर्च समाज जीवनामध्ये ठेवावा लागेल. इथले साहित्यिक नॉन ब्राह्मण विचाराचे असल्यामुळं ते नॉन ब्राह्मणचा इतिहास लिहितात, कुणी ब्राह्मणचा इतिहास लिहितात, वेगवेगळा लिहितात. ते पूर्ण देशाचा इतिहास लिहायला त्यांना टाइम नाहीये. परंतु बाबासाहेबांनी तो निरपेक्षतेने लिहिला आणि म्हणून भारताचं जे वर्गीकरण बाबासाहेबांनी केलं आहे ते वर्गीकरण आहे की बौद्ध भारत, त्याच्या अगोदर ब्राह्मण भारत, नंतर हिंदू भारत आणि बाबासाहेबांनी आता बनवलेला लोकशाही भारत. म्हणजे भारताची जी आयडेंटिटी आहे सभ्यतेच्या नुसार ब्राह्मण भारत हा वर्ण व्यवस्थेचा, बौद्ध भारत हा उपासकांचा, हिंदू भारत हा जाती व्यवस्थेचा आणि लोकशाही भारत हा भारताच्या नागरिकांचा. हे आपल्याला त्या त्या सभ्यतेचं ठळक वैशिष्ट्य आपल्याला दिसेल. धार्मिक दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर वैदिक धर्म ही कन्सेप्ट आपण पाहतो, ब्राह्मण धर्म ही कन्सेप्ट आपण ऐकतो, बुद्ध धर्म, जैन धर्म ही कन्सेप्ट हेही पाहतो आपण, त्याच्यानंतर हिंदू धर्म हेही कन्सेप्ट पाहतो. परंतु यामध्ये जो फरक आहे तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. कारण तो फरक समजून घेतल्याशिवाय आमच्या समाजातलं अज्ञान दूर होऊ शकणार नाही आणि मग आपण रॉंग मिक्सिंगच्या माध्यमातून कन्फ्युज होतो. म्हणजे आता जसं मी सांगितलं की वर्ण व्यवस्थेच्या ब्राह्मण भारतामध्ये वर्णाश्रम वर्ण दिसेल आयडेंटिटी, बौद्ध, जैन आणि तत्कालीन ब्राह्मणी धर्मामध्ये उपासक दिसेल, हिंदू धर्मामध्ये कास्ट दिसेल. तर या ज्या कंप्लीट वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे वैदिक धर्म आणि ब्राह्मण धर्माच्या कालावधीमधला जो आपण पाहिला तर तत्कालीन व्यवस्थेमध्ये असुर हा समूह होता, यक्ष हा समूह होता, राक्षस हा समूह होता, नाग एका समूहाची, एका कल्चरलची ओळख होती. तसं आर्य हे एका समूहाची ओळख होती, एका देव ही एका समूहाची ओळख होती आणि आर्यामध्ये 4 वर्ण होते. त्या वर्णांचा पुढे जास्त प्रभाव वाढला आणि प्रभाव वाढल्यानंतर त्याच्यामध्ये 3 बदलाव आले आणि त्या 3 बदलावामध्ये पहिला वर्णाश्रम धर्म, तुम्ही क्रांती प्रतिक्रांती पुस्तक जर वाचलं तर लक्षात येईल की पहिला वर्ण 4 वर्षाकरता निर्धारित व्हायचा, त्यानंतरचा वर्ण निर्धारित व्हायचा तो लाईफ टाइम व्हायचा. गुरुकुल सिस्टीम मध्ये पहिला 7 ऋषी आणि 1 म्हणून निर्धारित करायचा, तो 4 वर्षाकरता करायचा, पुन्हा तो बदलायचा. त्या कालावधीमध्ये ते वर्ण हा अभिसरण होता, बदलत जायचा. परंतु जेव्हा तो ब्राह्मणांनी बदलला आणि त्याचा
लाईफ टाइम केला रिचार्ज. तो लाईफ टाइम रिचार्ज केल्यामुळं त्यांनी गुरुकुलमध्ये गुरु शिक्षण द्यायचा आणि तो वर्ण त्याला देऊन टाकायचा. जसं वकील झाल्यावर जिंदगीभर वकील, डॉक्टर झाल्यावर जिंदगीभर डॉक्टर, तसं एकदा एक माणूस ब्राह्मण झाला तो जिंदगीभर ब्राह्मण. आणि जिंदगीभर ब्राह्मण झाल्यामुळे त्याची एक मोनापल्ली झाली, मक्तेदारी झाली. आणि त्या मक्तेदारीतून यज्ञयाग आणि शोषणाच्या माध्यमातून परिस्थिती एकदम बिघडली आणि त्यातून बुद्धिझम आणि जैनिझम समोर आले. आणि ते समोर आल्यानंतर त्या शोषणाच्या सिस्टीम मधून, त्या मक्तेदारीच्या सिस्टीम मधून सोसायटी पूर्ण बाहेर आली. कारण ब्राह्मण भारताच्या काळामध्ये समाजाचं जे आयडेंटिफिकेशन राहिलं ते वर्णाच्या आधारावर श्रेष्ठत्व राहिलं. आणि मग ते गुणाच्या आधारावर त्याची श्रेष्ठता नाही राहिली. अवगुण जरी असला तरी तो ब्राह्मणच राहिला आणि दुर्बल जरी असला तरी तो क्षत्रियच राहिला. म्हणून ती गुणवत्तेच्या आधारावर नसल्यामुळं ती सिस्टीम विषमतेची होती पूर्णतः. बुद्धाने जी सिस्टम, जी धर्म सुरू केला तो समानतेवर, मैत्रीभावावर आणि समतेवर आरंभ केला. आणि तो आरंभ केलेला धम्म भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला. आणि म्हणून बौद्ध झाला तो उपासक झाला. आणि बौद्ध धम्म इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की तो वाढल्यामुळं वर्णाश्रम धर्माचे तीनही वर्ण आणि किंबहुना मोठ्या प्रमाणात ब्राह्मण बौद्ध धर्मामध्ये आल्यामुळं ब्राह्मणांची यज्ञ सिस्टीम बंद पडली. ब्राह्मणांची देवदेवताची पूजा करणं बंद पडली. कुलदेवताची पूजा करण्याची प्रथा सम्राट अशोकाने बंद पडली. आणि ती सर्व बंद पाडल्यामुळं ब्राह्मणांचा पूर्ण व्यवसाय बंद पडला. आणि पूर्णपणे व्यवसाय बंद पडल्यामुळं ब्राह्मणांना आपला वर्णाश्रम धर्म सोडून द्यावा लागला. आणि वर्णाश्रम धर्मामध्ये त्यांची जी आयडेंटिटी होती, त्यांचा जो पूजा करण्याचा व्यवसाय होता तो व्यवसाय बंद झाला आणि त्यांना हातामध्ये शस्त्र घ्यावं लागले. म्हणजे पुष्यमित्राच्या क्रांतीने किंवा पुष्यमित्र हा सेनापती झाला. एक ब्राह्मणाने सेनापती होणं हे वर्णाश्रम धर्माचं लक्षण आहे का? नाही. कारण सेनापती होणं क्षत्रियाचं काम, हे यांचं काम नव्हतं. परंतु तो धर्मच पूर्णतः समाप्त झाल्यामुळे, त्यांना आपले काम वेगवेगळे करावी लागली. आणि त्या वेगवेगळ्या कामामध्ये ते गेल्यामुळं ब्राह्मण धर्म हा धर्मामध्ये आला. आणि पुढं त्याचं कन्व्हर्शन असं झालं की त्यांनी गुरुकुल सिस्टीम टोटल खतम झाली. आणि मग त्यांनी स्वतःच्या मुलाचं लहानपणीच उपनयन करायला सुरुवात केली. त्याच्यामुळं ब्राह्मण हाच उपनयन होऊन ब्राह्मण व्हायला लागला. आणि नॉन ब्राह्मण वर्गाला उपनयन म्हणजे धागा घालण्याची सिस्टम बंद झाली. ते सगळे बौद्ध झाले. अशा प्रकारे संपूर्ण भारतावरच नव्हे तर जवळजवळ 2000 वर्ष आणि 1200 ते 1500 वर्ष आणि मौर्य साम्राज्याच्या काळात एशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म होता. आता हा बौद्ध धर्म इतक्या मोठ्या प्रमाणात असताना या बौद्ध धर्माचं पतन कसं झालं हा महत्वाचा प्रश्न आहे. बरेच विचारक असं सांगतात की पुष्यमित्र अशोकाच्या क्रांतीमुळं त्याने बौद्ध धर्माचं पतन केलं. परंतु त्याने बौद्ध धर्मावर आघात केला, पण तो इतका मोठा आघात नाही केला की याचं पतन व्हावं. खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मावर जर सगळ्यात जास्त जर आघात कोणाचा झाला असेल तर तो आघात झाला हा मुस्लिम आक्रमणाचा. कारण मुस्लिम आक्रमणाने बौद्ध मूर्त्या तोडल्या, बुद्धविहार नष्ट केले. बौद्ध धर्माच्या कालावधीमध्ये जी विश्वविद्यालय होती ती विश्वविद्यालय नष्ट केली आणि भंतेंना मारलं. जितक्या प्रमाणात भंतेची कत्लेआम मुस्लिम आक्रमणाने केली आणि जितक्या प्रमाणात बौद्धावर तोडण्याचा प्रकार मुसलमानांनी केला
तितक्या प्रमाणात पुष्यमित्र शृंगाच्या बियॉन्ड क्षमतेच्या बाहेरचं होतं. तर ते मुस्लिम आक्रमकांमुळे मोठ्या प्रमाणात झालं. आता मुस्लिम आक्रमणापुढे ब्राह्मण धर्म टिकला आणि बौद्ध धर्माचं पतन झालं का? याचं उत्तर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर सांगतात की मुस्लिम आक्रमणापुढे बौद्ध भिक्खू सहजपणे सापडत असत. कारण बौद्ध भिक्खू हे बुद्ध विहारामध्ये, विश्वविद्यालयामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने राहत असल्यामुळं ते फाइंड आउट व्हायचे, त्यांना मारता येते. परंतु ब्राह्मण धर्माचा प्रचारक ब्राह्मण हा पारिवारिक असल्यामुळं तो घरात होता, त्याला फाइंड आउट करून मारणे त्याला ते शक्य झालं नाही. आणि म्हणून मुस्लिम आक्रमणापुढे बौद्ध धर्माचं पतन झालं आणि ब्राह्मण धर्माचं जतन झालं. आता यामध्ये दुसरी गोष्ट अशी घडली की बौद्ध धर्माचं पतन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात काही लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि काही लोक धर्मविरहित राहिले. आपण जर पाहिलं तर मुस्लिम बाहुल्य एरियामध्ये बुद्धाच्या मूर्त्या सापडतात. कपिल वस्तूला गेला तर बुद्धाच मुसलमानांची संख्या जास्त सापडेल. मुस्लिम संख्या जिथं जास्त आहे तिथं बौद्धच होते मोठ्या प्रमाणामध्ये, हे आपल्याला स्पष्टपणे नजर आल्याशिवाय राहणार नाही. परंतु परिणाम काय झाला की बौद्ध धर्माचे भंतेजी, बौद्ध भिक्खू बौद्ध धर्माचं लिटरेचर घेऊन बाहेरच्या देशात गेले. नेपाळला गेले, शिलोनला गेले, चायनाला गेले, ते भारताच्या बाहेर निघून गेले. बाबासाहेब आंबेडकरच्या बुद्धिझम मध्ये आणलेलं त्यांनी परिवर्तन आणि भगवान बुद्धाच्या कालावधीमध्ये बुद्ध धर्मामध्ये असलेलं परिवर्तन याच्यामधला नोटेबल नोट करावा असा जो एक फरक आहे तो हा आहे की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये प्रारंभच्या कालामध्ये किंवा बौद्ध भारताच्या कालावधीमध्ये बौद्ध भिक्खूच दीक्षा द्यायचे, अन्य लोकांना दीक्षा देण्याचा अधिकार नव्हता. आणि बौद्ध बनण्याच्या प्रक्रियेमध्ये उपासक, त्याच्यानंतर श्रामणेर, त्याच्यानंतर 5-7 वर्षानंतर उपसंपदा, त्याच्यानंतर काही वर्षानंतर भिक्षू, त्याच्यानंतर थेरो, महाथेरो, अशा प्रकारची ही एक सिस्टम तत्कालीन परिस्थितीमध्ये होती. आणि मग बौद्ध भिक्खू जेव्हा मुस्लिम आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात बाहेर गेले आणि मग ते बाहेर गेल्यानंतर दीक्षा देण्याची परंपरा खतम झाली. आणि मग दीक्षा देण्याची परंपरा खतम झाल्यानंतर जो दीक्षा न दिला गेलेला बौद्ध समूह आणि ब्राह्मण धर्म यांच्यामध्ये जे अभिसरण झालं, यांच्यामध्ये जे व्यवहार झाले कालावधीमध्ये पुढे चालत चालत, तर त्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणांनी उपनयन करून स्वतःची जात निर्माण केली, इतरांना आपल्या बरोबर येऊ दिलं नाही. मग प्रत्येक समूहाने त्यांचं अनुकरण करून जाती निर्माण झाल्या आणि मग त्या शिंप्याची जाती शिंप्याच्या पद्धतीने झाल्या, सोनाराच्या जाती झाल्या, न्हाव्याच्या जाती झाल्या, वेगवेगळ्या व्यवसायानुसार वेगवेगळ्या जाती झाल्या. परंतु एक बाब निश्चित सत्य आहे की ब्राह्मण धर्म, बौद्ध धर्म आणि जैन धर्म या तिघांचा आपण जर अभ्यास केला प्री हिंदू धर्माच्या कालावधीमध्ये, तर ब्राह्मण धर्माकरता उपनयन केलं जायचं, बौद्ध धर्माकरता दीक्षा दिली जायची, जैन धर्माकरता दीक्षा दिली जायची. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये आपण पाहतो आजही ब्राह्मण धर्मामध्ये ब्राह्मण होण्याकरता उपनयन केलं जातं. नॉन ब्राह्मण बौद्धाचं जसं पतन झालं तसं जैनांचं पतन झालेलं नाहीये. कारण जैन धर्म हा संपूर्ण भारतामध्ये नव्हता, तो गुजरातच्या काही पार्ट मध्ये आणि ओडिशाच्या काही पार्ट मध्ये होता, त्यामुळं त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात आघात झाला नाही आणि आजही तो एवढा प्रभावशाली नाही. परंतु बौद्ध धर्माचे जे लोक
ज्यांना दीक्षा दिली गेली नाही, तो मोठा क्लास जो वेगवेगळ्या स्किल मध्ये काम करत होता, स्किल्ड क्लास होता, तो स्किल्ड क्लास पुढे पुढे कास्ट मध्ये कन्वर्ट झाला ब्राह्मणांच्या अनुकरणातून. आणि या सर्व समूहाला मुस्लिम आक्रमणकाऱ्यांनी हिंदू म्हटलं आणि त्या समूहाला हिंदू म्हटल्यानंतर अनायशा ब्राह्मणांनी आपली आयडेंटिटी सोडून हिंदूला हिंदू धर्म म्हणून मान्यता देऊन त्या सर्वांचे ते गुरु झाले. आणि पुन्हा त्यांचा जुना धंदा, जो जुना धंदा बौद्ध कालावधीमध्ये पूजा अर्चावर जगणं, यज्ञावर जगणं आणि मंत्रयंत्रावर जगणं, हा पुन्हा त्यांचा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. परंतु तो त्यांनी हिंदू धर्माच्या नावाखाली पुढे चालू केला आणि ब्राह्मण धर्माला त्यांनी बौद्ध धर्मासारखंच अन्यलेख करून पूर्णपणे दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात ब्रिटिशांनी तेल ओतलं आर्य आक्रमणाची थेरी टाकून. मग आर्य आक्रमणाची थेरी टाकल्यामुळे बुद्धाचा पूर्णपणे जो उपासकाचा आयडेंटिटीचा कार्यकाल होता भारताचा, तो उपासकाचा कार्यकाल बंद झाल्यामुळं आज भारतातला माणूस हा मल्टी पर्सनल डिसऑर्डरचा शिकार झालेला आहे. म्हणजे हा कधी क्षत्रिय असतो, वर्ण व्यवस्थेचा असतो, कधी जातीचा असतो, कधी धर्माचा असतो, तर कधी प्रांताचा असतो. वेगवेगळी पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होते आणि त्याप्रमाणे तो वागतो आणि कधी तो भारताचा नागरिकही बनतो. अशा प्रकारे मल्टी डिसऑर्डर तो झाला. म्हणजे त्याला तुम्ही विशिष्ट वर्णाचा आहे असंही वाटतो, तो स्वतःला शूद्र समजतो, तो स्वतःला एका जातीचाही समजतो आणि तो स्वतःला भारतीयही समजतो. अशा प्रकारची त्याची मल्टी पर्सनल डिसऑर्डर अवस्था निर्माण झालेली आहे. या अवस्थेतून जर भारतीय समाज बाहेर काढायचा असेल तर बाबासाहेबांचं जे अनुसंधान आहे ते आपल्याला समाजामध्ये सांगावं लागेल. पहिली बाब लक्षात घ्या की हिंदू धर्म, ज्याला धर्म म्हटलं जातं, हा धर्म नाही आहे. ती एक भारतीय समाजामध्ये आलेली उत्क्रांती आहे, संक्रमण अवस्था आहे. काय आहे ती? संक्रमण अवस्था आहे. तो एक बदलाव आहे. हा बदलाव येताना काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माचं वर्णन करताना फार स्पष्ट सांगतात की बौद्ध धर्माचा निर्मळ प्रवाह, ब्राह्मणी धर्माचा गंदा प्रवाह, दोन प्रवाह एकत्र येऊन जो प्रवाह निर्माण झाला तो गंदा प्रवाह निर्माण झालेला आहे. म्हणजे हा गंदा प्रवाह जेव्हा दोन पाण्याचे प्रवाह एकत्र येतात आणि ते मिक्स होतात, त्यातून एक गंदा प्रवाहाचा प्रभाव वाढून तो पूर्णपणे गंदा प्रवाह निर्माण होतो. तसा हा हिंदू धर्म आहे. बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्माचा तो एकत्रित आलेला प्रवाह आहे. याच स्पष्टपणे आपल्याला दिसेल की ब्राह्मण धर्म हा एक वेगळा धर्म आहे, शैव धर्म हा वेगळा धर्म आहे, वैष्णव धर्म हा वेगळा धर्म आहे, लिंगायत धर्म हा वेगळा धर्म आहे. आता त्यांच्यामध्ये जागृती यायला लागल्यामुळे ते वेगळ्या धर्माची आयडेंटिटी सांगायला लागलेल्या आहेत. परंतु आतापर्यंत जोपर्यंत जागृती येत नाही तोपर्यंत ते हिंदू धर्माच्या एक कॉमन प्रवाहामधले पार्ट होते. परंतु हे जे लिंगायत धर्म असेल, शैव धर्म असेल, हे बाकीचे जे आहेत पंथ, या सर्व पंथांनी बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचं आणि आलेल्या वर्तनाचं, समतेच्या विचाराचं, शांततेच्या विचाराचं, सहजीवनाच्या विचाराचं काही अभिसरण स्वतःमध्ये स्वीकारलं आणि त्यातून एक असा मिक्स प्रवाह पुढे समोर आलेला आहे. तर मग बौद्ध धर्माचा निर्मळ प्रवाह हा हिंदू धर्माच्या प्रवाहातून वेगळा करून, ब्राह्मणी धर्माच्या प्रवाहातून वेगळा करून, दोन्ही वेगळा करून आपल्याला निर्मळ बौद्ध धर्म उभा करावा लागेल.
हा निर्मळ बौद्ध धर्म विभाग करताना आपल्याला आपल्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचा पार्ट आणि पार्सल आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. कारण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू प्रवाह हा बौद्ध प्रवाहाचा आणि ब्राह्मणी प्रवाहाचा एकत्र आलेला आहे. आणि जाती व्यवस्थेच्या आणि बुद्ध धर्माच्या कायम अनुल्लेख केल्यामुळे आमच्या माइंड मधला बौद्ध इतिहास डिलीट झालेला आहे. आणि तो डिलीट झालेला इतिहास आमच्या गावात विहार जरी सापडला तरी आमचे पूर्वज बौद्ध आहे हे आम्ही मानायला तयार नाही. एवढ्या भयानक पद्धतीने डिलीट झालेला आहे. जसं डोक्यावर ऍक्सिडेंट पडून माणसाची स्मृती जाते आणि पुन्हा जर तसाच आपटला तर येण्याची शक्यता राहते. तशा प्रकारचे बाबासाहेबांनी बुद्धिझम देऊन आणि पुन्हा देऊन आपल्या स्मृती जागृत केलेल्या आहेत. ज्यांच्या ज्यांच्या स्मृती जागृत होतील त्यांच्या स्मृती जर जागृत झाल्या तर त्यांना संपूर्ण भारत बौद्ध दिसेल. विशिष्ट क्लास हाच बौद्ध आहे असं नाहीये. आणि म्हणून आपल्याला बौद्ध प्रवाह हा एक रॉंग मिक्सिंग मध्ये गेलेल्या प्रवाहाला प्युरिटी म्हणून बाहेर काढताना आपल्याला काही आपल्या ड्युटीज निर्धारित केलेल्या आहेत बाबासाहेबांनी. त्या ड्युटीज आपल्याला समजून घेतल्या पाहिजे आणि त्या ड्युटीज प्रमाणे आपण वागलं पाहिजे. म्हणजे हिंदुइझम कडे पाहताना आपण या दृष्टीने पाहिलं पाहिजे की यात फार थोडा पार्ट ब्राह्मणी धर्माचा आहे आणि बाकीचा टोटल पार्ट हा कसला आहे, गैर ब्राह्मण टोटल बौद्ध आहेत. आता त्यांच्या डोक्यामध्ये आपण आंबेडकरवादी जरी भेटला एखादा बहुजन विचाराचा किंवा मूळ निवासी विचाराचा, तो म्हणेल मी बहुजन आहे आणि शूद्रही आहे आणि जमलं तर मी बौद्ध आहे. तर त्याला शूद्राला आपल्याला एवढं समजून सांगावं लागेल की बेट्या तू स्वतःला शूद्र समजतोस आणि स्वतःला आंबेडकरवादी समजतोस. तू हू एव्हर शूद्राज हा ग्रंथ वाच आणि समजून घे की भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 85% लोक हे स्वतःला शूद्र म्हणून घेतात. आणि वर्ण व्यवस्थेच्या काळामध्ये आर्याबरोबरच राक्षस होते, दैत्य होते, नाग होते, यक्ष होते. भगवान बुद्धाच्या काळात जवळजवळ 62 सेक्स होते. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टोटल समाज असताना एका ट्राईब मधला शूद्र हा संपूर्ण भारतीय कसा असू शकेल, हा प्रश्न उभा करून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर म्हणतात आज ज्या समूहाला शूद्र म्हणून संबोधलं जातं त्याची पूर्णपणे संख्या लक्षात घेता त्याचा आणि आर्यांच्या कालावधीमधला वर्ण व्यवस्थेतल्या शूद्रांचा काहीही संबंध नाही. परंतु ब्राह्मण धर्माच्या लोकांनी त्याला शूद्र म्हणलं, नीच म्हणलं आणि पुढे नंतर ब्रिटिशांच्या थेअरी नंतर त्याने स्वतःला आर्यांच्या शूद्राबरोबर जॉईन करून घेतलं. तर अशा प्रकारे हू वेअर शूद्राज अँड हू वेअर अनटचेबल हा रायटिंग अँड स्पीचेस मधला 7 नंबरचा ग्रंथ जर आपण वाचला तर या संपूर्ण ग्रंथामध्ये अस्पृश्य क्लास आणि जो स्वतःला शूद्र समजतो तो क्लास, हे दोन्ही क्लास पूर्वाश्रमीचे बौद्ध होते. हे बाबासाहेबांचं फाइंडिंग आहे आणि त्या फाइंडिंगला आपण बरोबर जातो. कारण मुस्लिम आक्रमणापूर्वी हा टोटल समाज बौद्ध होता आणि म्हणून 85% समाज बौद्ध होता. त्या 85% समाजाने स्वतःला पूर्वाश्रमीचा शूद्र म्हणून घ्यावं की पूर्वाश्रमीचा बौद्ध म्हणून घ्यावं, यामध्ये आपण जर पाहिलं
तर बाबासाहेबांच्या थिंकिंग नुसार आणि बाबासाहेबांच्या विचाराला या देशातील संपूर्ण भूमी किंबहुना संपूर्ण आशिया खंडातली भूमी जर कुठे खोदली तर बुद्ध बाहेर निघतात. मग कुठे खोदली तर बुद्ध बाहेर निघतात, तर मग 85% समाज हा बौद्धच होता. मोठ्या प्रमाणात समाज बौद्ध होता, म्हणून तर बौद्धांची शिल्प झाली. जर मोठ्या प्रमाणात समाज बौद्ध नसता तर शिल्प झालीच नसती. आणि मग तुम्ही जर वर्ण व्यवस्थेपासून शूद्र होते आणि आतापर्यंत शूद्र होते, तर मग काय बाहेरच्या लोकांनी आणून बुद्धाच्या मूर्त्या इथे टाकल्या का? इथल्याच लोकांनी केल्या. म्हणजे चायनाची माणसं येतात आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करून लिहून जातात की भारत किती वैभवशाली बौद्ध होता. जगातले लोक बौद्ध धर्म शिकाय करता भारतात येत होते. म्हणजे भारताला विश्वगुरु बनवण्यामध्ये ज्या एज्युकेशनच्या एरियाने माणसाचे स्किल डेव्हलप केले, विद्वत्ता डेव्हलप केली आणि बुद्ध धर्माच्या विचाराने, तत्वज्ञानाने त्यांना समर्पित आणि मैत्रीभावाचा संदेश देणारे चांगले व्यक्तित्व विकसित केले, म्हणून तर भारत महान बनला. ब्राह्मण भारतामध्ये आणि बौद्ध भारतामध्ये डिफरन्स करताना बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर म्हणतात की वर्ण व्यवस्थेच्या ब्राह्मण भारतामध्ये विद्या घेणं हा एका क्लासचा काम होतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात क्लास हा शिक्षणापासून वंचित राहिला. परंतु बौद्ध भारतामध्ये जे परिवर्तन आलं त्यात 100% लोकांना शिक्षण देण्यात आलं. कारण बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये कोणीही यावं त्याकरता पाबंदी नव्हती. जशा नद्या एकत्र आल्यानंतर सागर बनतो आणि नदी आपलं स्वरूप विसरून जाते, तसे बौद्धामध्ये आल्यानंतर मग यक्ष असतील, देव असतील, असुर असतील, नाग असतील, त्यानंतर आर्यच्या वर्ण व्यवस्थेतील क्षत्रिय असतील, वैश्य असतील, ब्राह्मण असतील, यांची ओल्ड समूहाची आयडेंटिटी टोटल खतम होऊन बौद्ध उपासकाची आयडेंटिटी निर्माण झाली. आणि प्रत्येक बौद्ध उपासकाला एज्युकेशनची संधी मिळाल्यामुळं जेव्हा 100% लोक शिकतात तेव्हा स्किल्ड क्लास निर्माण होतो मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जेव्हा मायक्रोस्कोपिक लोक शिकतात तेव्हा त्यांच्यामध्ये फक्त मंत्र पठण किंवा पाठांतर करणे आणि स्वतःची विद्वत्ता स्थापित करणे एवढं पुरतं मर्यादित होतं. त्यामध्ये 100% लोकांतून गुणवत्तापूर्ण स्किल बाहेर येण्याची शक्यता कमी असते. म्हणजे 10 लोकांतून बाहेर येणारं स्किल आणि 100 लोकांतून बाहेर येणारं स्किल याच्यामध्ये निश्चितच फरक आहे. म्हणून बौद्ध भारतामध्ये बौद्ध भारत हा जगाचा विश्वगुरु का बनला? जगामध्ये मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये स्थापत्यशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, मानव सगळ्या प्रकारची जेवढी शास्त्र आहेत त्या सर्व शास्त्रामध्ये भारताने आपली महत्ता का दाखवली? कारण इथं 100% लोकांना बुद्धाच्या कालावधीमध्ये एज्युकेशनची व्यवस्था होती. 100% मधून चांगली गुणवत्ता बाहेर आली म्हणून ते आलं. मग सोन्याची चिडिया असलेला बौद्ध भारत पुन्हा हिंदू भारताच्या काळात लयाला का गेला? हाही प्रश्नच आहे. या प्रश्नाचं उत्तरही तेच आहे की नंतरच्या कालावधीमध्ये मुघल कालावधीमध्ये खिलजी सारख्यांनी बौद्धांचे विश्वविद्यालय उद्ध्वस्त केल्यानंतर आणि बौद्धांची टीचिंग करणारे गुरु बाहेर निघून गेल्यानंतर ब्राह्मणांच्या घराघरामध्येच शिक्षण संस्था राहिली. आणि मग ब्राह्मणांच्या घराघरामध्ये जी शिक्षण संस्था राहिली आणि त्या शिक्षणाचा जो कॅरिक्युलम अभ्यासक्रम राहिला हा फक्त मंत्र पठन करणे आणि मंत्र पठना व्यतिरिक्त दुसरं काही पठन नाही करणे किंवा मग जास्तीत जास्त त्यांनी वेगवेगळ्या वेदाचं पाहणे, पुराणांचं पाहणे, अशा प्रकारचा लिमिटेड कालावधी राहिल्यामुळं स्किल्ड वर्क निर्माण होण्याची, स्किल्ड क्लास निर्माण होण्याची प्रक्रिया खतम झाली. मग जेवढे आमचे उद्योग होते ते एका जातीमध्ये बंदित झाले आणि नवा क्लास निर्माण होण्याची प्रक्रिया पूर्णपणे अभिसरणाची प्रक्रिया बंद झाली.
ती प्रक्रिया पुन्हा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लोकशाही भारताच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून ती पुन्हा गतिमान केलेली आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला आपली शूद्र आयडेंटिटी हिंदू धर्माची बहुजन समाजामध्ये आणि 85% समाजामध्ये आहे, ती आयडेंटिटी समाप्त करून हू वेअर शूद्राज आणि हू वेअर अनटचेबल या ग्रंथाचा जो संदेश दिला आहे की या देशातील जे धर्म होते ते ब्राह्मण धर्म, बौद्ध धर्म आणि जैन धर्म होते. जैना व्यतिरिक्त आणि ब्राह्मणा व्यतिरिक्त जे आहेत ते टोटल बौद्ध आहेत. आता त्यांच्या डोक्यात शिरलेला शूद्र, क्षत्रिय आणि वैश्य हा डिलीट करावा लागेल. कारण त्यांना स्पष्ट समजून सांगावं लागेल की बौद्ध धर्मामध्ये हे सर्व विलीन झाले होते. बौद्धाचं अध्ययन जर केलं तर संपूर्ण भारतामध्ये व्यापाराच्या क्षेत्रामध्ये असलेली मोठमोठी व्यापारी ज्यांनी बौद्ध धर्मामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान दिले, हे काय दाखवत आहे? मग ते वैश्य असतं तर काय दिलं असतं? त्यांनी बुद्धीचा अडॉप्ट केला होता. आणि म्हणून वैश्यांना सुद्धा समजून आपल्याला ते सांगितलं पाहिजे. आणि क्षत्रियाचा तर प्रश्नच नाही, कारण ब्राह्मणांनी जेव्हा स्वतःच्या मुलांचं उपनयन करायला सुरुवात केली आणि बाकीच्यांचे उपनयन बंद केले आणि स्वतः शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांनी उपनयन नाकारलं आणि बाकीच्या गोष्टी नाकारल्या, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून आपल्याला जे स्वतःला शूद्र म्हणतात ते बौद्ध आहेत हे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये यांना समजून सांगावं लागेल. हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये आपला दृष्टिकोन असा ठेवावा लागेल की आपण धर्म डोक्यातून डिलीट करा, भारतीय समाज माना आणि या संपूर्ण भारतीय समाजाला आपल्याला बौद्ध धर्माच्या मार्गावर आणायचं आहे. आणि समाजाला बौद्ध धर्माच्या मार्गावर आणायचं म्हणजे समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गाला आणायचं आहे. समता, स्वतंत्र, बंधुता, न्यायाच्या मार्गावर आणताना बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी आपल्याला बौद्ध धर्माच्या प्रचाराकरता आपल्या डोक्यात फिक्स केल्या पाहिजेत आणि बौद्ध धर्मावर काम करताना त्या समाज जीवनामध्ये पाळल्या पाहिजेत. त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि माझा संपवतो. एक पहिली गोष्ट की ज्यांनी ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी त्यांनी जात ही प्रथमतः आपल्या डोक्यातून डिलीट केली पाहिजे. जातीलाही मानायचं आणि बौद्ध आहे म्हणायचं ही बेईमानी आहे. आणि सरळ सरळ एवढं मानायचं मी बौद्ध नाही, ब्राह्मण धर्माचं पालन करतो. जर आमचं संचालन जातीसारखं असेल तर आम्ही ब्राह्मणी धर्माचं पालन करतो, बौद्ध धर्माचं पालन करत नाही. ही गोष्ट डोक्यात फिक्स टाका, तेव्हा जात डिलीट होईल. तेव्हा जातीला डिलीट करणे ही आपली पहिली गोष्ट आहे. जेव्हा आपण जात पूर्णपणे डिलीट करू तेव्हा बौद्ध धर्माचं आपल्या मनामध्ये रोपण होईल आणि ब्राह्मण धर्माचं समूळ उच्चाटन होईल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता जी आपली कृती आहे बौद्ध झाल्यानंतरची, त्यामध्ये पहिली कृती अशी आहे की तुमचा इतर लोकांबद्दल दृष्टिकोन असा असला पाहिजे, तुमचा व्यवहार असा असला पाहिजे तर इतर लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटला पाहिजे. म्हणजे समाज जीवनामध्ये वागताना तुम्ही एक बौद्ध व्यक्ती म्हणून, कदाचित नॉन ब्राह्मण हिंदू तुमच्या बरोबर वेगळ्या पद्धतीने वागत असेल, परंतु तुम्हाला हे माहित आहे की ते पूर्वज बौद्ध होते आणि म्हणून आपल्याला बौद्ध धर्म या देशात एस्टॅब्लिश करायचा असल्यामुळं आपल्याला समता, स्वतंत्र, बंधुता आणि संविधानाचा संदेश देऊनच भारतीय नागरिक म्हणून आपल्याला त्याच्याबरोबर व्यवहार करावा लागेल, निरपेक्षाने व्यवहार करावा लागेल. तो जरी द्वेषाने वागला तरी आमचा व्यवहार मैत्री भावाचा असला पाहिजे आणि
त्याच्यामध्ये बदलाव करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही शांततेने आमच्या कृतीमध्ये अशी कृती करावी की इतर लोकांना आमच्याबद्दल आदर वाटेल. दुसरी गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की धम्म उत्तम प्रकारे पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. ते मी अगोदर सांगितलं की जातीला डिलीट करा आणि धम्म उत्तम प्रकारे पाळा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, धम्म पाळताना मी बौद्ध झालो म्हणजे माझं काम संपलं असं नाही. आपल्यावर बाबासाहेबांनी ड्युटी दिलेली आहे. आपला बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे जसा उद्धार झालेला आहे तसाच देशाचा उद्धार आणि जगाचाही उद्धार बौद्ध धर्माच्या आणि बौद्धांच्या वागण्यावर आणि प्रसारावर अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही आमची नाळ देशाबरोबर जुळली पाहिजे, एका समूहाबरोबर न जुळता कामा नये. बाबासाहेबांनी सांगितलं या संपूर्ण देशाला आम्ही बौद्धमय करणार आहोत, तरच हा देश पुन्हा वैभवशाली भारत बनेल. हा बौद्ध धर्माचा नाही, भारताचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. देशाचा प्रश्न आहे, तो देशाबरोबर जॉईन करा. धार्मिक भावनेपेक्षा नॅशनॅलिटीच्या बरोबर त्याला जोडा. आपलं बिहेवियर समता स्वतंत्र बंधुतेच्या माध्यमातून लोकांना असं वाटलं पाहिजे की जो माणूस बौद्ध झालेला आहे त्याचं अनुकरण करावं. आम्ही ब्राह्मणाचं अनुकरण केलं ती चूक झाली, बौद्धाचं अनुकरण केलं तरच आम्ही चांगले माणसं बनू. अनुकरण क्लास मध्ये बौद्धांना आपल्याला कन्वर्ट करावं लागेल आणि तशा प्रकारचं वर्तन आपलं करावं लागेल. या सर्व कामाकरता जो निधी लागणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे. सम्राट अशोकाने आणि मौर्य साम्राज्याने, हर्षवर्धनाने, कुशाणाने बौद्ध धर्माला इतकं महान बनवलं तर त्यामध्ये त्यांनी आपली संपत्ती दान केली आणि संतती सुद्धा दान केली. म्हणजे संपत्ती आणि संतती दान केली म्हणून बौद्ध धर्म विश्वगुरु बनला. अनेक राजांनी, अनेक लोकांनी, हजारो लोकांनी आपली मुलं दान केली, बौद्ध भिक्खू बनले. म्हणून भारत पूर्णपणे एशियामध्ये भारत बौद्धमय बनला. ही जी त्यागाची भावना आहे, ही त्यागाची समर्पणाची भावना आपल्याला आपल्या मनामध्ये खुणगाट बांधावी लागेल. आणि आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या पगारातला, आपल्या प्राप्तीचा 20वा हिस्सा धम्माला द्यावा लागेल. समाज जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर 20वा हिस्सा राजकारणाला द्या म्हणतात, 20वा हिस्सा समाजकारणाला द्या म्हणतात. आणि बाबासाहेबांनी सांगितलं 20वा हिस्सा धम्माला द्या. किती अज्ञान आहे. 1956च्या स्टेटमेंटला आपण आतापर्यंत अंमलात आणू शकलेलो नाही, त्याचा आपल्या समोर दुरुपयोग होतोय. 20वा हिस्सा डायरेक्ट राजकारणाला येतो, आम्ही धम्माला देत नाहीये. हे अज्ञान आपल्याला दूर करावं लागेल आणि 20वा हिस्सा द्यावा लागेल. म्हणजे संपत्ती द्यावी लागेल, संतती द्यावी लागेल. आणि सर्वात महत्वाचा जो बदल बाबासाहेबांनी केलेला आहे की बौद्ध भारताच्या कालावधीमध्ये भिक्खू दीक्षा देत होते, आता बाबासाहेबांनी प्रत्येकाला आणि दुसऱ्याला, हरेकाने प्रत्येकाला दीक्षा देण्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले की आता भिक्खू गेले तरी बौद्ध धर्माचा प्रचार थांबणार नाही, कारण तो अधिकार बाबासाहेबांनी उपासकांना दिलेला आहे. तर त्या अधिकाराचा वापर करून आपण प्रत्येकाला दिला पाहिजे. आणि एक लक्षात घ्यायचं, बौद्ध माणसाने समाज जीवनामध्ये वाग हा सर, आवाज कट झाला. माईक चालू करा, माईक चालू करा. गोष्टी जर आपण पाहिल्या. हॅलो. हा हा माईक चालू करा. मोहन सर, आपला व्हिडिओ बंद करा आणि तुम्ही बोलणं कंटिन्यू ठेवा, कारण की तुमची रेंज थोडी कमी झाली.
हॅलो. हॅलो. रेंज कमी झाली. हो, रेंज कमी झाली. बघू ते जॉईन हॅलो. होत आहे का काय. ते रेंज नसल्यामुळं एक्झिट झालेले दिसत आहेत. आता ते परत जॉईन होतील. शेवटचे हा, हा. 2-4 मुद्दे त्यांचे राहिले तेवढे आपण ऐकूया. हा चालेल. जॉईन होतील ते. 1-2 मिनिटं वाट पाहू. मेसेज देते सर. घरी हो मेसेज ताई, देते त्यांच्या. तुम्ही फोन करून त्यांना जॉईन व्हायला सांगा हो आणि सांगितलं. व्हिडिओ बंद करा. त्यांना सांगा वाटलं. सांगितलं मेसेज दिलाय सर. घरी मेसेज दिला. ओके. 2 मिनिटं. तोपर्यंत एक सूचना आहे की आपण दिवसभरामध्ये काय करतो की व्हॉट्सअप किंवा इतर व्हिडिओ पाहण्यामध्ये आपण आपला मोबाईलचा डाटा बंद वापरून घेतो. त्यामुळे आपला डाटा हे धम्मदेशन ऐकायला पुरत नाही. म्हणून प्रत्येकाने या धम्मदेशन ऐकण्यासाठी आपला डाटा संपला माझा तिथे संपला. हॅलो. त्रिभुवन हा, सर, मोहन सर जॉईन होत आहेत. हा. हो, सर होऊ जॉईन होत दे. आहेत. हो, मी त्यांना ऍक्सेप्ट करतो. हो. आणि आता कसं होतंय सर्वांचं. हा, 1 मिनिट येत आहे आता. हा, मग सगळ्यांचा डाटा संपला की तो एक जण मग एक्झिट होतो. कारण की त्यांच्याकडे हे पाहण्यासाठी किंवा धम्मदेशन ऐकण्यासाठी डाटा शिल्लक राहत नाही. असं होतं ते. एक 2-3 मुद्दे त्यांचे महत्वाचे सांगायचे राहून गेलेत. बघू आपण ते जॉईन होतात की नाही. जॉईन होत आहेत ते. जॉईन होत आहेत हो, सर. हो. बनकर सर. हॅलो. बनकर सर, माईक चालू करा तुमचा. हा, जय भीम गुरुजी. जय भीम. तुमच्याकडे आहे जय का भीम. आजचा साठा? आहे ना. सर थांबा सर. प्लीज सर. हा. नाही. सर जॉईन होत आहेत. मध्ये परत डिस्कनेक्ट होईल सर. हो. 1-2 मिनिट फक्त. त्यांना तयारीत आहे का बघतो मी. प्लीज. हा, स्वतःच्या याच्यावर चालू आहे ते पूर्ण. त्याचा डेटा आहे ना बरोबर. ते पुढे हो, झाले, जॉईन झाले. हॅलो. हो सर, 1 हॅलो मिनिट. साहेब. 1 मिनिट. हा, 1 मिनिट. हा, एक कानाचं मोहन काढून साहेब. टाकलंय. हॅलो. हो, हॅलो. तुमचं हा.
तुमचं आवाज आम्हाला ऐकू येतो. व्हिडिओ ऑफ असला तरी चालेल. हा, शेवटचे जे मुद्दे आहेत हो काय ते प्रॉब्लेम तुम्ही सांगा हो हो आणि नाही आता काही नाही, आवाज येईना बाकीच्यांच्या दोन्ही. माईक बंद ठेवा. हा कुठपर्यंत झाला होता शेवटचा? शेवटचं असं झालं प्रत्येकाने की स्वतःच बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना दर एकाला दर एक जण दीक्षा समाजाचा देण्यासाठी विसावा देण्याचे अधिकार समाजाचा दिला होता. विसावा हिस्सा धम्मासाठी दान करायचं. हो झाला ना कपडे हो 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 ओके, हो. ओके. समाजाची आता ही बरोबर आहे. ओळख जी हा, आहे, आत- ओळख जी आहे ती आकर्षण शक्ती बनण्याच्यासाठी एक त्यांचा मुद्दा महत्वाचा आहे. ही समाजाची ओळख ही बौद्ध ओळख होण्याच्यासाठी ती आकर्षण शक्ती इतर समाजाने तुमचं अनुकरण करावं या मुद्द्यावर ते आलेले होते. हो ठीक 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 इतर चाल समाजाने अनुकरण करावं चाल चाल बौद्धांचं. हो त्या मुद्द्यावर आलेले आहेत. पुढे हो चालू. हो yes. हो मग आता आपल्याला अगदी बारकाईने ऐकतोय आपण. आपल्याच यस 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 म्हणजे बाबासाहेबांनी ज्या कृती आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपण समाज जीवनामध्ये जाताना सर्वांना बरोबर न्यायचं आहे, ही बाब आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आणि धम्मदीक्षा देताना आपण प्रत्येकाला देण्याचं आपल्याला त्यांनी अधिकार दिलेले आहेत. हे परिवर्तन आपल्याला पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाही भारतामध्ये संविधान दिल्यानंतर बाबासाहेबांनी 1956 ला बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी भारताची जडणघडण पुन्हा समता, स्वतंत्र आणि बंधुतेच्या तत्वावर करण्याकरता जो अग्रणी क्लास म्हणून आलेला आहे तो अग्रणी क्लास अनायशेष बौद्ध आलेला आहे. तर या देशामध्ये बौद्धांचा आणि ब्राह्मणांचा संघर्ष कायम चाललेला आहे. म्हणजे ब्राह्मण प्रेरक राहतील की बौद्ध प्रेरक राहतील. ब्राह्मण प्रेरक राहिले तर विषमता आणि भेदाभेद, वैरभाव, उच्च नीचता ही समाज जीवनामध्ये प्रवाहित राहील. आणि बौद्धांनी जर आपल्याबरोबर राष्ट्र जोडलं, आपल्याबरोबर बौद्धांनी राष्ट्र जोडलं, देश जोडला आणि संपूर्ण समाजाला माझा समाज म्हटलं आणि त्या दृष्टिकोनातून जे बिहेवियर करताना इतरांमध्येही आपल्या वर्तनाबद्दल एक आपुलकी निर्माण होईल, आपला आदर होईल, अशा प्रकारचं वर्तन जर ठेवलं तर आपण एक प्रेरक समाज या देशामध्ये निर्माण होऊ. मी जे ही 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या ह्या 1956 मध्ये बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला धम्मदीक्षा दिली त्याच्या लास्ट चॅप्टर मध्ये या गोष्टी तुम्हाला दिसून येतील की आम्हाला पुढची वाटचाल करताना आमच्या वैयक्तिक वर्तनामध्ये काय परिवर्तन करावं लागेल. आणि म्हणून हे परिवर्तन करताना आपल्याला जसं बाबासाहेबांनी म्हटलं तुमचा उद्धार होईल, देशाचा उद्धार होईल आणि जगाचा उद्धार होईल. म्हणजे आमच्या बरोबर आम्ही काय जोडला पाहिजे? देश जोडला पाहिजे. बाबासाहेबांनी हू वेअर अनटचेबल, अनटचेबल करता वॉर्निंग टू द अनटचेबल नावाचं एक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला जर प्रेरक क्लास बनायचा असेल आणि सर्व समूहाने आमच्याकडे पाहावं असा क्लास बनायचा असेल तर आमची आयडेंटिटी नेशनच्या बरोबर जोडली पाहिजे, राष्ट्राबरोबर जोडली पाहिजे, देशाबरोबर जोडली पाहिजे. आणि हीच बाब ब्राह्मणांनी आंबेडकरांपासून घेतली. त्यांनी ब्राह्मणाबरोबर राष्ट्र जोडलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय असेल नसेल ते, पण ते स्वतः बरोबर राष्ट्र जोडतात आणि सगळ्यांचे नेते बनतात. बौद्धांनाही आपण ऑलरेडी आपल्याकडं समता, स्वतंत्र, बंधुता आणि न्याय जगातली महान तत्व आहेत. ती महान तत्व म्हणजे सोनं आहे, पण अंगावर चिंध्या घालून सोनं जर विकलं तर लोक संशयाने ते घेतात.
परंतु अंगावर सोनं घालून जर ते विकलं तर निश्चितच लोक ते घेतात. आणि मग हे काय करतात बाकीचे लोक, हे स्वतःला राष्ट्र जोडतात, अंगावर सोनं घेतात आणि चिंध्या विकतात. तरी ते राष्ट्रभक्त म्हणून चिंध्या विकल्या जातात. आमच्याकरता ऑलरेडी मानवी जीवनाचे डायमंड आहेत. समतेशिवाय मोठा डायमंड नाही, बंधुतेशिवाय मोठा डायमंड नाही, मैत्रीभावाशिवाय मोठा डायमंड नाही. हे आमचा सामान्य एक बहुजनाचा असो किंवा कुठल्या क्लासचा नेता असो, समता स्वतंत्रता बंधुता म्हणून भाषण करतो आणि वर्तन करताना पूर्ण जातीत आणि क्लासमध्ये जातो. ते करायचं नाही. आम्ही डायमंडचे व्यापारी आहोत, आम्ही बौद्ध आहोत आणि विश्वामध्ये बुद्धिझम हा महान आहे. त्याने विश्व महान केलं. तसं जसं बौद्ध भारत तत्कालीन बौद्धांनी सोने की चिडिया बनवला, आजच्या बौद्धांनी हा भारत पुन्हा वैभवशाली बनवावा आणि बौद्धांनी त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन कामाला लागावा. धन्यवाद. जय भारत. साधू 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 साधू. त्रिभुवन सर तुम्ही बोलताय? बोला ते बोला, मी बोलतो. तुम्ही बोलताय तर तुम्ही बोला, मग मी हे करते. मला वाटतं आपण दोघांनी बोलण्यापेक्षा कांबळे गुरुजींनी बोलावं आणि नाही त्याच्या त्यांचे संदर्भात नाही, सत्याच्या संदर्भात नाही. तुम्हाला काही नाही, ते ह्याच्यावर आभार. बोलायचं आहे, साहेबांचे धन्यवाद करायचे एवढ्या पुरतं. हो, धन्यवाद तर आहेच. आज खरोखर मला असं वाटतं, हॅलो त्रिभुवन हा गुरुजी, हा कांबळे गुरुजीने थोडस विश्लेषण करावं असं मला वाटतं. त्रिभुवन सर तुम्ही बोला हो, आणि बोलणार मग ते. आपण सरावात बोलणार बोलू. आहे. हा, कांबळे गुरुजींना बोलू द्या. कांबळे गुरुजी, बोलणार आहेत. तर आजचा मला एक 2-3 गोष्टी खूप छान समजल्या की समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे आपल्याकडं हिरे आहेत आणि आपण भारत देशाशी नातं जोडूनच आपला धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि आपण हिऱ्याचे व्यापारी आहोत, हा खूप मोठा त्यांनी एक छानसा संदेश आपल्याला दिलेला आहे आणि खूप माहिती, उपयुक्त अशी माहिती आहे. आपण सर्व हे रेकॉर्ड केलेलं आहे. आपण सर्व हे जे काही धम्मदेसना किंवा भाषण जे आहे हे आपण लिहून काढणार आहेत आणि आदरणीय कांबळे गुरुजींना हे आपण पाठवणार आहोत आणि नक्कीच ते धम्मयान मासिकमध्ये याचा समावेश करतील ही इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय ऍडव्होकेट रावसाहेब मोहन साहेबांना मी खूप खूप धन्यवाद देतो. ऍडव्होकेट रावसाहेब मोहन साहेबांना खूप खूप धन्यवाद. आणि त्यांनी आज एक अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे की स्वतःची चांगली ओळख निर्माण करा. समाजामध्ये आपण वावरत असताना, जीवन जगत असताना आमचं आचरण काय आहे, समाज आपल्या आचरणाकडे पाहतोय. आणि बौद्ध म्हणून बाबासाहेबांची, बौद्ध म्हणजे बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हणजे बौद्ध, आज ही जी समाजामध्ये ओळख निर्माण झालेली आहे त्या कारणानं आजच्या बौद्ध बांधवांची, उपासक उपासिकांची मोठी जबाबदारी वाढलेली आहे.